बुलेटिनमध्ये स्वागत। नामकरणावरून वादात सापडलेल्या घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर एका महिन्यात तो लिंक रोड बंद करावा लागलेला आहे। या लिंक रोडचं एका महिन्यापूर्वीच उद्घाटन करण्यात आलं आणि तो खुला करण्यात आलेला होता। मात्र फक्त एका महिन्यात तो निसरडा झालाय, त्यावरून अपघात होतायत म्हणून तो बंद करावा लागलाय। पुलावर रोज अपघात होतायत। आतापर्यंत अपघातात दोघांचा मृत्यूही झालेला आहे। पावसामुळे पुलावरील रस्ता हा निसरडा झालाय, घसरणीचा झालेला आहे। त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीकरता धोकादायक असल्याची भीती वाहन चालक व्यक्त करतायत। या अपघातामध्ये दुचाकींचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे। दुचाकीस्वारांनी चिंता व्यक्त केली। वाहन चालक रस्त्याच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। त्यामुळे एक लेन बंद करण्यात आलेली आहे आणि तिथे खडबडीकरण करणं म्हणजे तो रस्ता थोडासा खडबडीत करणं की गाड्या वाहनं पडू नयेत, त्यांचा ऍक्सिडेंट होऊ नये, अपघात होऊ नये म्हणून ते काम सुरू झालेलं आहे। मुंबईतील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी अनेक ठिकाणी पुलांची निर्मिती करण्यात आलेली आहे। घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर वीर जिजाबाई भोसले या मार्गावर एक नवीन उड्डाणपूल गेल्या 1 ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू करण्यात आला होता। परंतु आज हाच पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। मी आता या पुलावरच आहे। या ठिकाणी जे नवी मुंबईकडे जाणारी वाहतूक असते ती प्रचंड वाहतूक कोंडी होत होती आणि त्यावरच या पुलाची निर्मिती करण्यात आली होती। 2.90 किलोमीटर इतका हा पूल आहे। परंतु हा पूल गेल्या काही दिवसापासून या पुलावर अपघातांची संख्या वाढत आहे। तर गेल्या 2 दिवसापासून यावर 2 मोठे अपघात झाले आणि 2 जणांचा जीवसुद्धा या ठिकाणी गेलेला आहे। त्यामुळे हा जो स्मूथ पूल होता त्याच्यावर खडबडी करण्याचं काम पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेलं आहे आणि आज सकाळी 11 वाजेपासून हा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे खालून जाणाऱ्यांची वाहनांची गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। हा पूल तसाही पण फक्त हलक्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला होता। जड वाहनं यावरून जाऊ शकणार नव्हते, तरीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे आणि एकाच महिन्यामध्ये पुन्हा एकदा या पुलाची डागडुजी करण्याचं काम पालिकेवर आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी या पुलाच्या जडणघडणीतच कमतरता राहिल्याचं समोर येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबे, मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। या पुलाविषयी प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी अधिक बोलूया। प्रफुल्ल, या रोड संदर्भात आधी नामकरणाचा वाद तो नागरिकांनी पाहिला, नंतर त्याचं उद्घाटन झालं। आता उद्घाटन झाल्याचा 1 महिना नाही होत तर या पुलाचं पुन्हा काम करावं लागतंय। काय सांगाल महापालिकेच्या या सगळ्या कारभाराविषयी? सुवर्ण, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेने तयार केलेला सर्वात मोठा उड्डाणपूल म्हणून हा मानखुर्द आणि घाटकोपरला जोडणारा उड्डाणपुलाचं आपण त्याचं उदाहरण देऊ शकतो। कारण जवळपास 600 कोटी रुपये खर्च करून हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे। कारण आपण जर पाहिलं तर शिवाजीनगरचा हा जो भाग आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी जी आहे ती खूप मोठी होते। कारण फ्रीवेचा एक रस्ता जो घाटकोपरला उतरतो आणि त्याचबरोबर घाटकोपरकडून नवी मुंबईकडे जाणारी वाहतूक जी आहे ती पूर्णपणे या भागात असते आणि इथे खाली अत्यंत दाटीवाटीचा प्रदेश आणि झोपडपट्टी असल्यामुळे या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी होती ती व्हायची आणि त्यामुळे उड्डाणपुलाचा पर्याय जो आहे तो निवडण्यात आला आणि हा उड्डाणपूल 600 कोटी रुपये खर्च करून करण्यात आला। पण 1 महिन्यामध्ये जवळपास 1 ऑगस्टपासून या पुलाचं उद्घाटन झालं। जी घाटकोपरकडून मानखुर्दकडे जाणारी जी मार्गिका आहे ती घसरणीची असल्यामुळे त्यावर जवळपास 35 अपघात झाले आणि त्या ठिकाणी 2 जणांना आपला जीव जो आहे तो गमवावा लागला। त्यामुळे ही मार्गिका जी आहे ती दुरुस्तीसाठी बंद करण्यात आली आहे। आपण इथे स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांच्याशी चर्चा करूया की नक्की काय होत आहे आणि कशामुळे हे अपघात होत आहेत आणि त्यासाठी काही उपाययोजना ज्या आहेत सरकारने सुरू केलेल्या आहेत का? अपघाताचं नेमकं कारण काय वाटतं तुम्हाला? अपघाताचं नेमकं कारण हे आहे की हा लास्ट 1 ऑगस्टला उद्घाटन झालं होतं। माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी इथं उद्घाटन केलेलं, म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टदारकडे टाईम नव्हता। त्यांनी घाईने ते सरफेस मास्टिक सरफेस आहे ते मास्टिक सरफेसवर काही केलं ते तसाच सोडून टाकला। मास्टिक सरफेसवर त्याच्यावरती एक रफ सरफेस बनवला जात होता। त्यामुळे ती गाड्या आहे गाड्यावर ग्रीप मिळते, ती गाड्यावर ग्रीप बिलकुल मिळत नाही। म्हणून जे दुचाकी आणि 4 चाकी वाहने आहे ते स्लिपरी आणि स्किड होत आहे आणि त्यातून अपघात होत आहे। हा उड्डाणपूल नसताना आणि आता झाल्यानंतर काय अवस्था बदलली आहे?
हां, इकडची अवस्था बदलली आहे. लोकांना खूप अवघड झालेलं आहे. म्हणजे कसं आहे ते पहिले अवघड होता कारण ट्रॅफिक जाम होतोय. आता इकडनं जे ब्रिज झाल्यानंतर आम्हाला 10 मिनिटात आम्ही मानपूरला पोहोचतो आणि खालून पहिले होता ते टाईम लागत होता. आता काय झालं, ब्रिज बनल्यानंतर आम्हाला लय एकदम हे झालं, आराम झालेला आहे. त्याच्यानंतर हा ब्रिजला काय करायला पाहिजे, त्यांनी जे काम केलं आहे पूर्ण काम बरोबर झालेलं नाही. त्याला व्यवस्थित त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर कंपनी करून ते पूर्ण काम करायला पाहिजे. कारण इकडे ना ब्रेकर वगैरे पण लावायला पाहिजे बरोबर व्यवस्थित. गाडी येतो ना ते पहिले 5 मिनटं पहिले थांबायला पाहिजे. कारण इकडनं खालून जे जातात क्रॉस करतात त्याला लय खूप त्रास होतो. ते मला वाटतं की कॉन्ट्रॅक्टर आणि सर्व कंपनी भेटून तिकडे काम व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे. या रस्त्यावर सर्वाधिक जास्त अपघात जे आहेत ते टू व्हीलरचे झालेले आहेत आणि टू व्हीलर घसरण्याचं असेल, त्याचं स्पीड असेल, यामुळे अपघात झालेत. अशा परिस्थितीमध्ये या उड्डाणपुलावरनं टू व्हीलरला बंदी घालावी का? मला टू व्हीलरला बंदी घालून काही उपयोग नाही साहेब. का तरी टू व्हीलर खालतून गेली, खालतून आपण बघू शकतो किती ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक जास्त होणार, टू व्हीलरवाले ऐकत नाही ते. या साईडला कधी पण इथे जास्त खालती वरती बंद होणार, खालती जास्त अपघात स्टार्ट होणार. मला बोलायची एक विनंती एक सरकारला आणि कॉन्ट्रॅक्टरला, वरती कॅमेरा जे स्पीड कंट्रोल कॅमेरा वगैरे आहे ते लावून व्यवस्थित काम करून घ्या. बाईक बंद नको करा. बाईक बंद करून काय हे नाही होणार, उपयोग नाही काय. तुम्ही या संपूर्ण तक्रार जे अपघात होत आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही प्रशासनाबरोबर काही पत्रव्यवहार केलेला आहे? आप स्थानिक आमदार अबू आसिम आझमी आणि इथली नगरसेविका आयशा रफीक शेख यांनी माननीय मुख्यमंत्रीला आणि माननीय महापालिका आयुक्ताला पत्र दिलेलं आहे की इथे सरफेस हे ब्रिज व्यवस्थित रिपेअर करून आणि इथे दोन चाकीवर बंदी घालण्यात यावे असे म्हणतात. पण काही लोक म्हणतात की इथं दुचाकीला बंदी घालू नये, मग त्याला पर्याय काय? त्याला पर्याय आहे की दुचाकीवाले खूप इन्स्टॉल पण करतात आणि दुचाकीला खूप त्याची स्पीड खूप असते. स्पीडवरून जास्त स्पीडवरून इथे अपघात कारण जास्त वाढत आहे. हा संपूर्ण ब्रिज जो झालेला आहे, हा ब्रिज जेव्हा या ठिकाणी येतो तेव्हा मोठी ट्रॅफिक जी आहे ती या चौकात देखील होते. याच्या संदर्भात काही उपाययोजना काही सुचवली आहे की नाही, की बाबा हा ब्रिज जेव्हा झाला तेव्हा जी ट्रॅफिक आहे, कारण हा आता जो आपण परिसर उभा आहे, अनेक वाहनं इथे अडकून पडतात. हां, अडकून पडतात. कारण काय झालेलं आहे, चारो ठिकाणी म्हणजे इकडनं हा ब्रिज गेला, तिकडनं ते ब्रिज गेला, सर्व एक सेंटर झाला इकडे. त्याच्यामुळे बरेच अपघात होतात इकडे. त्याला काय करायला पाहिजे, एक ट्रॅफिक हवालदार, CCTV कॅमेरे वगैरे आणि कंटिन्यू ट्रॅफिक हवालदार इकडे पाहिजे आपल्याला. आणि त्याच्यानंतर काय, रात्री ना इकडे अंधेरा पण होतो, त्याला काय आपल्या इकडे मोठ्या हेलोजन लावायला पाहिजे इकडे. त्याच्यानंतर काय लोकांना त्रास नाही होणार. आणि जे ट्रॅफिक ब्रेकर जे बोललं मी, ते तिकडे त्या ठिकाणी ब्रेकर लावले ना, ते स्पीडने जी गाडी येतो ना ब्रिजवरून ते थोडी स्लो होणार. त्याच्यानंतर इकडनं टर्न घेणारी जे या ठिकाणी जाणारी ते एकदम व्यवस्थित लोक आपल्या रस्त्यावर जाणार. त्याच्या काय लोकांना त्रास नाही होणार आहे. मग आज याच्यावर काही काम ठेकेदाराने सुरू केलेलं आहे किंवा ते कधीपर्यंत सुरू होईल असं स्थानिक तुम्हाला काही कळवलं आहे का? कारण तुम्ही नगरसेवक आणि शी जोडलेल्या. इथे आम्ही आता बघितले होते, काही माणूस होते पण आता ते पण दिसत नाही आम्हाला. तर आम्हाला काही वाटत नाही की आता ब्रिज चालू होणार, कधी चालू होणार अशी आम्हाला काही जानकारी नाही. सुवर्ण, आपण पाहिलं की ब्रिजवर थोडं आज दुपारी जे आहे ते काम सुरू करण्यात आलं होतं, पण ते देखील आता बंद झालं आहे. नक्की हा ब्रिज कधी सुरू होणार हे अजूनही पालिका प्रशासनाने जे आहे ते स्थानिक नगरसेवक असतील किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांना कळवलेलं नाही आहे. पण कुठेतरी ट्रॅफिकची समस्या आणि डोकेदुखी थांबावी यासाठी हा उड्डाणपूल करण्यात आला होता. पण अपघातांची नवी डोकेदुखी जी आहे ती या उड्डाणपुलामुळे सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. नक्की प्रफुल्ल, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. नागरिकांनी जे म्हटलं ते फार महत्त्वाचं आहे की 1 ऑगस्टला याचं उद्घाटन होणार होतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते. त्यामुळे घाईघाईने कॉन्ट्रॅक्टरने हा पूल पूर्ण केला आणि त्याचा सुद्धा एक परिणाम म्हणजे हे अपघात असं बघायला मिळतंय असं तिथले स्थानिक म्हणत होते. एक छोटासा ब्रेक बुलेटिनमध्ये घेऊया, लगेच भेटूया अजून काही बातम्यांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीचा वाद आता मिटतो का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। आज याकरता आपण बोलतो आहोत याविषयी, कारण गेल्या वर्षभरापासून महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकारमध्ये 12 आमदारांच्या नियुक्ती संदर्भात वाद सुरू आहे, चर्चा सुरू आहे किंवा आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। पण आज मात्र संध्याकाळी 7:30 वाजता राजभवनामध्ये यावर चर्चा होईल अशी शक्यता आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटीची वेळ दिलेली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार आहेत। रात्री 7:30 वाजता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री राज्यपालांची भेट घेतील। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। उदय, खूप प्रलंबित हा विषय होता, जसं आपण काही वेळापूर्वीही बोललो की आज या भेटीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। अगदी बरोबर आहे। जवळपास 8 महिन्याहून अधिक कालावधी झालेला आहे। विधान परिषदेचे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची आहेत, त्यांची यादी देऊन मात्र अजूनही त्या यादीवरती राज्यपालांनी स्वाक्षरी केलेली नाही आहे। त्यामुळे राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी हा जो वाद आहे तो खूप चिघळलेला आहे। मात्र 15 ऑगस्टच्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट झाली झेंडावंदनाच्या वेळेला। त्यावेळेला त्यांच्यासोबत जी चर्चा झाली त्यावेळेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चहापानाचं निमंत्रण दिलेलं आहे। त्यानुसार मुख्यमंत्री आता राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनवरती जाणार आहेत। यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील उपस्थित असणार आहेत। ही भेट जी आहे ती फक्त चहापानापुरता मर्यादित नाही, तर या भेटीला एक राजकीय वळण देखील आहे। विधान परिषदेचे जे प्रलंबित 12 आमदार आहेत त्या 12 आमदारांच्या नियुक्ती संदर्भात ही महत्त्वाची बैठक होत आहे। या बैठकीमध्ये राज्यपाल राजी होत आहेत का, ते स्वाक्षरी करतात का या 12 आमदारांच्या यादीवरती, हे पाहावं लागणार आहे। कारण जे प्रलंबित आमदारांचा जो प्रश्न आहे तो अजूनही सुटलेला नाही आहे। तर का राज्यपालांनी या 12 आमदारांच्या प्रलंबित यादीवरती स्वाक्षरी केली तर निश्चितच एक प्रश्न जो आहे तो मार्गी लागू शकतो। उदय, संजय राऊतांनी एक्सक्लुझिव्हली न्यूज 18 लोकमतला काही क्षणापूर्वी इंटरव्ह्यू दिला, मुलाखत दिली, त्यामध्ये हाच प्रश्न त्यांना विचारला गेला। त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं संजय राऊतांनी की 12 आमदारांची नियुक्ती रखडलेली आहे, त्यांचा जो कालावधी आहे, त्या 12 आमदारांच्या कामाचा जो कालावधी आहे तो काही वाढणार नाहीये, किंबहुना एवढ्या वर्ष नियुक्ती रखडल्यामुळे तो कमीच होणार आहे, याचं उत्तर राज्यपालांना महाराष्ट्राला द्यावं लागेल। अगदी बरोबर आहे, कारण जो कालावधी आहे तो संपलेला आहे। मात्र राज्यपालांनी ही प्रलंबित यादी जी आहे ती अधिक रेंगाळलेली आहे। त्यामुळे विधान परिषदेचे जर का आता आमदार नियुक्त झाले, राज्यपालांनी स्वाक्षरी केली, तर मग राज्यपाल नियुक्त जे आमदार आहेत त्यांचा जो 8 महिन्यांचा कालावधी जो आहे तो वजा होणार आहे, तो कुठेही वाढणार नाही आहे। त्याचा परिणाम जो आहे तो राजकीय तो होणारच आहे। मात्र एकीकडे भाजप विरुद्ध शिवसेना हे राजकारण एकूण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळते। राज्यपाल हे राजकारण करत असल्याचं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आरोप केलेला आहे। या सगळ्या आरोपांना एक पूर्णविराम मिळतोय का हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे। अगदी बरोबर, या सगळ्या आरोपांना पूर्णविराम मिळतो का, या वादाला पूर्णविराम मिळतो का? उदय, असा सोबत रहा। भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत। सुधीरजी, आज 7:30 वाजता नियोजित भेट होते आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री राज्यपालांना भेटणार आहेत, त्यात हा 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न ते मांडतील असं कळतंय, तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्रासाठी हे दुर्भाग्य आहे की मुख्यमंत्री महोदय राज्याच्या जनतेच्या हिताच्या प्रश्नाच्या ऐवजी स्वार्थासाठी तिथं भेटायला चालले। 12 आमदार या अगोदरही 1991 ते 1993 12 आमदार याची नियुक्ती करण्यात आलेली नव्हती। या संविधानानुसार या 12 आमदारांची नियुक्ती हे विविध एक्सपर्ट म्हणून केले जाते, ज्याचा उपयोग विधान परिषदेच्या चर्चेचा स्तर, दर्जा हा उत्तम राहावा, त्यामध्ये अनुभव त्यांचा कामी यावा यासाठी आहे। आता गेले 1.5-2 वर्ष कोरोना व्हायरसच्या भीतीने आपण अधिवेशनच घेत नाही आहोत। 12 आमदार, आता एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री वारंवार सांगत आहेत की राज्याची तिजोरी ही आता तणावात आहे, अडचणीत आहे। आपण या 12 आमदारांच्या नियुक्त्या करून त्या तिजोरीचे पुन्हा 12 वाजवण्याचं हे काय काम करतो का? कारण जेव्हा 12 आमदार तुम्ही नियुक्त कराल 6 वर्षात त्यांच्यावर 309 कोटीचा खर्च करावा लागतो। आमदार निधी प्रत्येकी 4 कोटी, वर्षाचा 48 कोटी,
6 वर्षाचा 288 कोटी आणि पगारासाठी 21 कोटी. एकीकडे आर्थिक तणाव आहे, दुसरीकडे राज्यामध्ये तुम्ही अधिवेशन घेत नाही आहे. यांच्या अनुभवाचा काही कवडीचा उपयोग नसताना या क्षणी राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना 12 आमदार नियुक्त करा म्हणून राज्यपाल महोदयांकडे जाणं हे दुर्भाग्यपूर्ण आहे. हो सुधीरजी, तुम्ही हे महत्वाचे मुद्दे जरी या सगळ्याच्या अनुषंगाने मांडत असलात तरी सुद्धा हा आरोप होतोय की राज्यपाल एका पक्षाच्या सांगण्यावरून हे करतायत. स्वार्थी लोकांना राज्यपाल महोदयांबद्दलही अशीच भावना निर्माण होईल. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये 2,193 पदं रिक्त आहे. ठीक आहे, सर्व पदं तुम्ही भरू शकत नाही, पण कोरोना महामारी देशामध्ये 4,21,000 लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी 1,37,000 मृत्यू महाराष्ट्रात आहे. म्हणजे लोकसंख्येमध्ये देशामध्ये आम्ही 10% आणि मृत्यूमध्ये 32%. काही लाज शरमप्रूफ आहे का सरकार? तुम्ही मग 20,000 पदं आरोग्य विभागाची आहे, ती पदं भरायला राज्यपालांकडे जात नाही. लोकायुक्त पद भरायला तुम्ही जात नाही. माहिती अधिकाराचं आयुक्त पद भरायला तुम्ही जात नाही. तुम्ही MPSCचे सदस्य भरायला जात नाही. तुम्ही विधानसभेचा अध्यक्ष भरायला जात नाही. 12 आमदार हो, पण सुधीर भाऊ, 12 आमदारांच्या या नियुक्तीच्या आजूबाजूला शिवसेना विरुद्ध भाजप हा सुद्धा संघर्ष आहे असं सांगितलं जातं विश्लेषकांकडून. नाही, यामध्ये जनहित विरुद्ध पक्षहित याचा हा संघर्ष आहे. जनहित विरुद्ध स्वार्थहित याचा संघर्ष आहे. कशाचा 12 आमदार कशासाठी पाहिजे? लोकायुक्त भरा ना तुम्ही, MPSCचे सदस्य भरा, विधानसभेचा अध्यक्ष भरा. विधानसभेचं अधिवेशन पवित्र आहे. या महाराष्ट्राच्या 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर मध्ये जनसेवेचे निर्णय विधान भवनातून घ्यावे लागतात. तिथं अध्यक्षपद नाही, तिथं गाडी ड्रायव्हर विना गाडी, अध्यक्ष विना विधानसभा. 12 आमदार काय करायचं विधानसभा? सुधीर भाऊ, एकच शेवटचा प्रश्न विचारते की हा प्रतिष्ठेचा मुद्दा केला जातोय शिवसेनेकडून? शिवसेनेकडून राज्याच्या लोकशाहीच्या अप्रतिष्ठेचा मुद्दा आहे हा. 309 कोटी जर तणाव आहे तर कशासाठी खर्च करताय तुम्ही? एकदा तुम्ही जाहीर करा राज्याची आर्थिक परिस्थिती हे एकदम शक्तिमान आहे आणि मग भरा ना 12 आमदार. आणि तुम्हाला वाटत असेल तर केंद्राकडे पूर्ण मंत्रिमंडळ घेऊन जा, 12 नाही विधान परिषदची संख्या वाढवा आणि 100 करा नियुक्तीचं. काही घेणं देणं नाही. पण आता कोरोनाच्या या संकटामध्ये पहिले त्या गोरगरीब, दीन दुर्बल, शोषित पीडित या निराधारांचा विचार करा. 12 आमदार घेऊन काय करता? नक्की. निराधार, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटिता, कष्ट करणारा, गरीब, कामगार याचा विचार नाहीये. बरोबर. सुधीर भाऊ, फार महत्वाच्या मुद्द्यांवर आपण बोललात. धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतकडे आपली सविस्तर भूमिका मांडली त्याबद्दल. पक्षहितासाठी ही भेट आणि ही बैठक होते आहे असा आरोप सुधीर मुनगंटीवार करता आहे. दैनिक लोकमतचे राजकीय संपादक संदीप प्रधान सर आपल्या सोबत आहेत. संदीप सर, कसं विश्लेषण कराल आजच्या बैठकीमध्ये, जेव्हा की स्वतः मुख्यमंत्री राज्यपालांना भेटणार आहेत आणि तिथे 12 आमदारांच्या नियुक्तीचा रखडलेला प्रश्न चर्चेत येऊ शकतो, हा प्रश्न सुटेल आज असं वाटतं? एक आपल्याला म्हणजे नेमकं माहित नाहीये की भेटीची वेळ का घेतलेली आहे. म्हणजे कदाचित काही वेगळी कारणं सुद्धा असू शकतील. कदाचित आता सुधीर भाऊ म्हणाले तसं काही शोषित, दीन दुबळ्या, गरीब लोकांना दिलासा देण्याचाही काही प्रस्ताव असू शकतील. आपल्याला माहित नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी अजून त्यावरचा पडदा उठवलेला नाही. बरोबर. आपल्याला माहित असलेलं प्रकरण हे आहे की 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित आहे. तो न्यायालयात गेला. न्यायालयानेही सांगितलं की राज्यपालांनी अशा पद्धतीने दीर्घकाळ ह्या प्रकरणावर बसून राहू नये. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्यावा. आणि त्यामुळे आपण असा अंदाज बांधतोय आता की ह्या विषयावर एक चर्चा होईल. आता त्या विषयावरती प्रत्यक्ष चर्चा होईल का उभयतांमधलं जे काही तणावाचं वातावरण आहे ते निवळण्यासाठी केवळ एक सदिच्छा भेट होईल आणि मग त्याच्यातून कदाचित असा विश्वास असू शकतो सरकारला की ह्यामुळे राज्यपालांना असं वाटेल की बाबा नाही आता आपण काही केलं पाहिजे. आपल्याला माहित नाही. पण निश्चितच हा 12 आमदारांचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित आहे आणि असे 12 लोकप्रतिनिधी आहेत की ज्यांना त्यांचं कार्य जे आहे, विधान परिषदेचं जे सभागृह आहे ज्याची जी सदस्य संख्या पूर्ण झालेली नाही ते 12 आमदार नसल्यामुळे,
आणि मला असं वाटतं कुठल्याही लोकशाहीमध्ये एखाद्या सभागृहाची पूर्ण सदस्य संख्या होणं ही सुद्धा त्या लोकशाहीची गरज आहे. कारण जे कोणी त्या सभागृहात येणारे आमदार आहेत ते निश्चितच आता सुधीर भाऊ म्हणाले तसं कोर गरीब शोषित दलित दीन दुबळ्यांचेच प्रश्न मांडतील ही अपेक्षा आहे. आणि त्यामुळे त्यांना तिथं संधी मिळाली पाहिजे. त्यांना अधिक काळ या सभागृहापासून दूर ठेवलं जाऊ नये या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री प्रयत्न करतील. आणि हा मार्ग जो आहे अडकलेला जो विषय आहे तो मार्गी लागेल अशी आपण अपेक्षा करूया. संदीप सर, आता जे माजी अर्थमंत्री आरोप करत होते की 300 कोटीच्या वर प्रत्येक आमदारावर खर्च करावे लागतात, पक्ष हितासाठी आणि स्वार्थासाठी मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेत आहेत. जर 12 आमदारांचा प्रश्न चर्चेत आला तर यात कितपत तथ्य, याच्याविषयी काय सांगू शकाल? नाही, म्हणजे आता सुधीर भाऊ हे त्यांच्याकडे अर्थ खातं होतं आणि त्यामुळे त्यांना अधिक राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल सुद्धा माहिती अधिक असू शकते सखोल, कारण अनेक अधिकारी आजही त्यांच्या संपर्कात कदाचित असू शकतात या संदर्भात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या प्रायोरिटीज आहेत. म्हणजे राज्यासाठी निधी मिळणं किंवा राज्याचा काही इतर प्रश्न असतील, कसं आहे राज्यपाल हे कुलपती सुद्धा आहेत, त्यामुळे शैक्षणिक विषयाशी संबंधित सुद्धा काही प्रश्न असू शकतात, काही नियुक्त्यांच्या बाबतीत सुद्धा विषय असू शकतात, काही विद्यापीठांमधल्या वगैरे असे अनेक विषय असतील. म्हणजे एकच एक विषय असेल असं नाही या 12 आमदारांच्या नियुक्त्यांचा. पण जर समजा राज्यपाल आणि सरकार यांच्यामध्ये काही तणाव असल्यामुळे काही विषय जर मार्गी लागत नसतील तर ते मार्गी लागण्यासाठी उभयतांनी परस्पर सौहार्द वाढवणं, भेटीगाठी करणं आणि त्या दृष्टिकोनातून काही जर समजा मनामध्ये हे असेल किंतु असतील निर्णय घेण्याच्या बाबतीत तर ते दूर करणं ही गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं ही भेट महत्वाची आहे. संदीप सर, अजून एकच, संजय राऊत न्यूज 18 लोकमतशी आत्ताच काही वेळापूर्वी सविस्तर एक्सक्लुझिव्हली बोलले, त्यांनी मुलाखत दिली. त्यामध्ये ते असं म्हणाले की या 12 आमदारांसंदर्भात म्हणजे त्यांनी स्वीकृती, एक प्रकारे आमच्या प्रश्नाला उत्तर देऊन त्यांनी स्वीकृती दिली की कदाचित हा विषय या बैठकीत निघू शकतो. दुसरा मुद्दा त्यातलाच असा की 12 आमदारांच्या प्रत्येकी 8-8, 9-9 महिने त्यांचे वाया गेलेत. या संदर्भात राज्यपालांना महाराष्ट्राला उत्तर द्यावं लागेल. नाही, ते बरोबर आहे. आता निश्चितच हा मी मगाशी मुद्दा म्हटलं तसं की ते लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात येणं ही सुद्धा गरज आहे. सभागृह परिपूर्ण नाही, सभागृहातल्या काही जागा दीर्घकाळ रिक्त आहेत. न्यायालयाने सुद्धा आता याबाबत थेट जरी आदेश दिले नसले तरी ज्याला आपण म्हणतो लेकी बोले सुने लागे अशा पद्धतीने कान टोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितच राज्यपाल आता या संदर्भामध्ये निर्णय घेतील. जर या उपरही त्यांनी निर्णय नाही घेतला तर मग आता त्यानंतर सरकार किंवा संजय राऊत जे म्हणतात त्याप्रमाणे ते काही वेगळ्या मार्गाने हा मुद्दा सुटेल का याच्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. पण मला असं वाटतं की आता ह्या दृष्टिकोनात अधिक ताणून धरलं जाणार नाही राजभवनकडून. संदीप सर, याचमुळे अगदी थोडक्यात फक्त मला सांगा की प्रत्यक्ष मुख्यमंत्री समोर राज्यपाल असं बसलेलं असताना हा विषय निघाला तर नक्कीच राज्यपालांना याचं स्पष्ट उत्तर द्यावं लागेल की इतके दिवस का रखडलेली आहे नियुक्ती आणि काय होईल पुढे. निश्चितच याचं उत्तर द्यावं लागेल की काय करणार आहे, त्यांच्या मनात काय, काही नावाबद्दल त्यांना आक्षेप आहेत का, काही त्यांना असं वाटतंय का काही नावांबद्दल आक्षेप ते बदलून देण्याची त्यांची मागणी आहे का वगैरे, असं जे काही असतील त्याबाबत चर्चा होईल नक्की. आणि मग त्यानंतरच मला असं वाटतं जे काय असेल ती प्रक्रिया होऊन हे लवकरात लवकर मार्गी लागेल आणि हा विषय पुन्हा आपल्याला सगळ्यांना माध्यमांना चघळायला मिळणार नाही अशी अपेक्षा करूया. संदीप सर, खूप खूप थँक्यू. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी इतक्या सविस्तर बोललात आणि या सगळ्याचं विश्लेषण केलं त्याबद्दल. एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र टास्क फोर्स सोबत शाळांसंदर्भात बैठक झालेली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या संदर्भातली म्हणजे त्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. शाळा नेमकी कधी सुरू करावी याबाबत ही बैठक होती. शाळा सुरू करण्याचा अजूनही निर्णय घेतला गेलेला नाही असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिलेली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र टास्क फोर्स सोबत
संवाद साधला। शाळा सुरू कराव्यात न कराव्यात या संदर्भातली ही चर्चा होती, ही बैठक होती। टास्क फोर्स सोबत पुन्हा लवकरच बैठक होईल। शाळांसंदर्भात मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, पण बैठक चर्चा काय करू शकतो, ग्रामीण भागातल्या किंवा जिथे कोरोनामुक्त जिल्हे आहेत तिथे शाळा सुरू करता येतील का, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झालेली आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली। त्यांनी जे आम्हाला सांगितलं की आमचं पॅरेंट्सला आणि टीचरना कशा तऱ्हेने आपण ब्रीफ केलं पाहिजे, त्या तऱ्हेचं ते ब्रीफिंग त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी सुद्धा आम्हाला काहीतरी ऑर्गनाईज करावं लागेल सेमिनार, आणि त्यानंतर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये करू। परंतु ज्यावेळी आमची चर्चा झाली त्यावेळी त्या चर्चेमध्ये खूप सारी एक्सपर्ट मंडळी उपस्थित होती, शिक्षक क्षेत्रामधली पण आणि डॉक्टरी क्षेत्रामधली आणि पॅडियाट्रिक, जसं मी तुम्हाला सांगितलं स्पेसिफिकली मुलांच्या ह्याच्यामध्ये। त्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना त्यांनी सांगितलं की आपण मॉनिटरिंग करून, ट्रेनिंग देऊन आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास ऑब्झर्व करूनच ह्या येणाऱ्या काळामध्ये शाळा ज्या आहेत त्या सुरू करायला पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं येणाऱ्या काळात आमची दुसरी बैठक होईल आणि मग त्या संदर्भामध्ये आम्ही तुमच्याकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे या संदर्भामध्ये आमची फाईल मूव्ह होईल, त्याच्यामध्ये त्याचा निर्णय घेतला जाईल। राज्य सरकार सहकार कायद्यात बदल करणार आहे अशी माहिती मिळते। 2012 साली केंद्र सरकारकडून दुरुस्ती करण्यात आलेली होती, केंद्रानं ही दुरुस्ती केली होती। 97वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानंतर राज्यानं कायद्यात बदल केला होता। सुप्रीम कोर्टानं घटना दुरुस्ती रद्द केलेली आहे, त्यामुळे आता कायद्यात बदल करण्याची गरज आहे। हिवाळी अधिवेशनात कायद्यात बदल होणार आहे अशी माहिती मिळते आहे। मसुद्यासाठी अभ्यासगट नियुक्त करण्यात आलेला आहे, केला जाणार आहे। कायदेशीर मार्गाने केवळ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायट्यांवरच नियंत्रण ठेवू शकेल, हे आता स्पष्ट झालंय। 2011 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारच्या कार्यकाळात आणि तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या पुढाकारानं लोकसभेनं 97वी घटना दुरुस्ती मंजूर केलेली होती। 2012 मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने अवैध ठरवली होती जी 97वी घटना दुरुस्ती होती ती, आणि या निकालाचा परिणाम असा की नागरी सहकारी बँकांसंदर्भात कायद्यात झालेल्या बदलांवर देखील चर्चा होऊ शकते किंवा त्यात वाच्यता होऊ शकते। तसंच रिझर्व्ह बँकेनं सहकारी बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जारी केलेल्या परिपत्रकांपैकी जी परिपत्रकं बँकिंग व्यवहाराशी संबंधित नसतील व केवळ सहकार्य विषयाशी संबंधित असतील अशी परिपत्रकं रिझर्व्ह बँकेला मागं घ्यावं लागतील। आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।